ढोकळा बनवताना बॅटरमध्ये फक्त हा एक पदार्थ टाकून मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा पहिल्याच प्रयत्नात कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत। तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले भरपूर अशा टिप्स सोबत मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा कसा बनवायचा। तर ढोकळा बनवताना घशामध्ये खाताना ठोठरे बसतात, त्याला जाळी पडत नाही किंवा खाली दबला जातो। मग असं होऊ नये यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत छोट्या छोट्या टिप्स शेअर केलेल्या आहेत आणि अचूक प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे तुमचा ढोकळा देखील अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट होणार आहे। तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला 2 कप इतकं बेसन घ्यायचं आहे। तर इथे मी हा जो मेजरिंगचा कप असतो त्याने 2 कप बेसन घेतलेला आहे। तुम्ही कोणत्याही एका वाटीने किंवा एकाच कपाने सगळं प्रमाण घेऊ शकता। तर बेसन जे आहे ते आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी आधीच बेसन चाळून घेतलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 3 टीस्पून इतकं साखर। तर हा जो मेजरिंग कप आणि जो टीस्पूनचा चमचा असतो त्यानेच मी इथे सगळं प्रमाण घेतलेलं आहे। तुम्ही जो छोटा नाश्त्याचा चमचा असतो त्याने सुद्धा प्रमाण घेऊ शकता। तर इथे मी बरोबर 3 टीस्पून इतकी साखर घातले। त्याचबरोबर 1 टीस्पून आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर इथे मी 1 टीस्पून सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूचा जो सत असतो किंवा ज्याला निंबूचं फूल म्हणतात ते घेतलेलं आहे। तर हे जे सायट्रिक ॲसिड आहे ते अगदी साखरेप्रमाणे असतं। तर हे तुम्हाला किराणाच्या दुकानामध्ये इझिली मिळू शकतं। तर आता हे जे सगळे सुखे जिन्नस आहे ते आपल्याला बेसनमध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर ढोकळा बनल्यानंतर तो अजिबात मऊ होत नाही किंवा घशामध्ये खाताना ठोठरे बसतात। मग असं होऊ नये यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 टीस्पून इतकं तेल। तेल घातल्यामुळे आपला जो ढोकळा आहे तो अगदी मऊ लुसलुशीत तयार होतो। त्याचबरोबर इथे मी 1 कप इतकं पाणी घेतले। तर सुरुवातीला अगदी अर्धा कप इतकंच यामध्ये मी पाणी घालते। तर एकदम जास्त देखील पाणी नाही घालायचं, अगदी लागेल तसंच यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तर आता हे सगळं मिक्स करून यामधल्या सगळ्या ज्या गुठळ्या आहेत त्या आपल्याला फोडून घ्यायचे। तर आता हे जे राहिलेलं अर्धा कप पाणी होतं ते सुद्धा मी यामध्ये घालते। तर मी इथे पाण्याचं सुद्धा तुम्हाला अचूक प्रमाण सांगणार आहे। तर आता हे पाणी घातल्यानंतर आणखीन एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया। तर हे जे बॅटर आहे थोडंसं मला घट्टसर वाटतंय, म्हणून मी याच कपाने अगदी पाव कप इतकं अजून पाणी घालणार आहे। म्हणजे आपल्याला इथे एकूण 1 कप आणि वरती पाव कप इतकं पाणी लागलेलं आहे। तर पाणी अगदी 1-2 चमचा कमी जास्त सुद्धा लागू शकतं, कारण बेसन जे आहे ते कोणत्या क्वालिटीचं आहे। तर आता हे जे बॅटर आहे ते अगदी 4 ते 5 मिनिटं आपल्याला चांगलं असं एकाच दिशेने फिरवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्त्वाची टीप, बॅटर जेव्हा आपण फेटतो तेव्हा ते अगदी एकाच दिशेने फेटून घ्यायचं। तर इथे मी अगदी 4 ते 5 मिनिटं हे बॅटर चांगलं फेटून घेतले। याचा हलकासा फिकट रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं आपण हे भिजत ठेवूया, तोपर्यंत आपण दुसरी तयार करून घेऊ। तर आता ज्या कढईमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करणार आहोत त्या कढईमध्ये आपल्याला आधीच पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे। तर ही प्रोसेस आपल्याला आधीच करून ठेवायची, म्हणजे अगदी ढोकळा पटपट आपला तयार होतो। तर इकडे मी मध्यम आचेवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवले। तर आणखीन एक आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची, ती म्हणजे ज्या प्लेटमध्ये किंवा ज्या डब्यामध्ये आपण ढोकळा बेक करणार आहोत त्या भांड्याला आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ढोकळा जो आहे तो अगदी सहज डिमोल्ड होतो। तर इथे मी एका डब्याच्या झाकणाला तेल लावून घेतलंय। तर इकडे आपलं 5 मिनिटं झालेले आहेत। बॅटर जे आहे ते अगदी हलकसर घट्टसर झालंय, तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे भिजलं गेलंय। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे सोडा। तर कधी कधी आपण काय करतो, सोडा जो आहे तो चमच्याने घेतो आणि अगदी डायरेक्ट चमच्यानेच या बॅटरमध्ये घालतो, पण ही चूक अजिबात नाही करायची। त्यामुळे आपला जो ढोकळा आहे त्याला छान अशी जाळी पडणार नाही। तर जे बाहेर हलवाई लोक ढोकळा बनवतात ना ते कसं बनवतात, तर एक ट्रिक वापरतात, ती म्हणजे काय, तर हा जो सोडा आहे तो आपल्याला हातावरती अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि हात असा उलटा करून लगेच आपल्याला फटाफट हे मिक्स करून घ्यायचं आहे।
तर इथं तुम्ही बघू शकता जसजसं आपण हे फेटत जाऊ, मिक्स करत जाऊ, तसतसं एकदम हे हलकसर बॅटर तयार होऊ लागले. याचा रंग तुम्ही बघा अगदी पांढरटसर झालेला आहे. तर हीच एक महत्त्वाची आणि खास ट्रिक आहे ढोकळा बनवण्यासाठी. तर अगदी फ्लपी असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर इथे मी तुम्हाला सांगायला विसरले, इथे मी 1 टीस्पून इतकं खायचा सोडा घेतलेला आहे. तर आता लगेच आपण हे जे बॅटर आहे ते तेल लावून घेतलेल्या प्लेटवरती घालायचं आहे. सोडा घातल्यानंतर मात्र जास्त वेळ आपल्याला बॅटर नाही मिक्स करायचं, कारण मग त्याला जाळी पडणार नाही. तर प्लेट जी आहे थोडीशी मी टॅप करून घेतले. आता इकडे पाणी देखील उकळलं गेलं आहे. यामध्ये लगेच आपण ही प्लेट ठेवूया आणि आता यावरती झाकण ठेवून सुरुवातीला एक 5 ते 6 मिनटं मोठ्या आचेवरती आपल्याला हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अगदी 5 ते 6 मिनटं मध्यम आचेवरती ढोकळा स्टीम करायचा आहे. तर मोठ्या आचेवरती सुरुवातीला स्टीम करा, म्हणजे त्याला अगदी पटकन हीट मिळते आणि ढोकळा अगदी छान फुलला जातो. तर इथे बघा 15 ते 16 मिनटं झालेली आहेत आणि ढोकळा जो आहे तो अगदी छान असा स्टीम झालेला आहे. वरती फुगला गेला आहे, अजिबात हाताला ओलसर लागत नाही. तर आता गॅस बंद करायचा आहे. तुम्ही एखादी सुरी देखील घालून चेक करू शकता. तर इथे बघा सुरी देखील अगदी साफ निघते, याचाच अर्थ ढोकळा आतमधून छान असा शिजला गेला आहे. तर आता आपण ही जी प्लेट आहे ती बाजूला काढून घेऊया आणि ढोकळा जो आहे तो पूर्णपणे गार करून घ्यायचा आणि त्यानंतरच कट करायचा, म्हणजे अगदी व्यवस्थित कट होतं. तोपर्यंत आपण ढोकळ्यावरती घालण्यासाठी एक तडका तयार करून घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या इथे मी हुब्या कट करून घेतल्या. तर आता कढीपत्ता आणि मिरची छान अशी भाजून घ्यायची, म्हणजे अगदी खमंग फोडणी तयार होते. तर इथे बघा मिरची छान भाजली गेले. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप इतकं पाणी. तर पाणी असं घातल्यामुळे ढोकळा जो आहे तो अजिबात खाताना घशामध्ये ठोठरे बसत नाही आणि अगदी छान दिवसभर जरी ठेवला ना अगदी मऊ लुसलुशीत राहतं. तर यामध्ये मी 2 चमचे साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस घातलाय, त्यामुळे अगदी छान चटपटीतपणा येतो. त्याचबरोबर अगदी पाव चमचा मीठ घालू आणि हे एकदा मिक्स करून याला एक चांगली उकळी काढून घेऊया. तर इथे बघा पाण्याला चांगली उकळी आली गेले. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर इथे आपला ढोकळ्यावरती घालण्यासाठी तडका तयार झालाय. तर आता इकडे आपला हा जो ढोकळा आहे तो देखील पूर्णपणे गार झालाय. तुम्ही बघू शकता अगदी छान याला वरून सुद्धा जाळी पडली गेले. तर लगेचच आपण तयार करून घेतलेला हा जो तडका आहे तो यावरती घालूया. तर अगदी छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवला ना तर पहिल्याच प्रयत्नात हा ढोकळा तुम्ही बनवू शकाल, एवढा सोपा आहे. तर आता या ज्या ढोकळ्याची चव आहे अजून दुप्पट करण्यासाठी यावरती मी थोडंसं किसलेलं सुकं खोबरं घालते. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी देखील चालेल. तर आता लगेच आपण हा जो ढोकळा आहे तो कट करून घेऊया. तर ढोकळा बनवताना सगळ्यात पहिली टीप म्हणजे अचूक प्रमाण असणं. त्यामुळे तुम्ही एखादा चमचा किंवा वाटीने सगळं प्रमाण घ्या. त्याचबरोबर दुसरी स्टेप म्हणजे सोडा घातल्यानंतर बॅटर जे आहे ते अगदी जास्त वेळ नाही फेटायचं आणि सोडा घालण्याच्या आधी पाणी गरम करायचं आणि प्लेटला तेल देखील लावून ठेवायचं. ही पूर्वतयारी तुम्ही आधीच करून ठेवा, म्हणजे अगदी पटपट आपला हा ढोकळा तयार होतो. तर तुम्हाला मी दाखवते देखील, बघा काय सुंदर याला जाळी पडले, तुम्ही बघू शकता. अगदी मऊ लुसलुशीत झालाय आणि चवीला देखील ना खरंच खूप भारी लागतो. तर छान अशी याला सुंदर जाळी पडली गेले, तुम्ही बघू शकता अगदी लुसलुशीत झालाय. तर या पद्धतीने तुम्ही देखील असा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा एकदा नक्की करून पहा. तुम्ही जर बॅचलर असाल किंवा पहिल्यांदाच ढोकळा बनवत असाल तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.